1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात प्रसिद्ध झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबतच्या कार्यपद्धतीबाबत वित्त विभागाचा शासन निर्णय निर्गमित। महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दिनांक 2 मे 2024 रोजी निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसार दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी पदभरती जाहिरात निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 लागू करताना अंमलबजावणीची कार्यपद्धतीबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिलेले आहेत। वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 2 फेब्रुवारी 2024 अन्वये दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी पदभरती जाहिरात आणि अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीच्या तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत। त्यानुसार जे राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत विकल्प निवडतील त्या प्रकरणी सदर अधिकारी आणि कर्मचारी यांची राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणून करावयाची कार्यपद्धती निश्चित करण्याची बाब शासनाचे विचाराधीन होती। शासन परिपत्रक काय आहे ते आपण जाणून घेऊया। ज्या राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत विकल्प निवडला असेल त्या प्रकरणी सदर अधिकारी आणि कर्मचारी यांची राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणून करावयाची कार्यपद्धती पुढील प्रमाणे निश्चित करण्यात येत आहे। राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी लागू करण्याबाबत विकल्प संबंधित राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी विभाग प्रमुख आणि कार्यालय प्रमुख यांच्याकडे सादर करावा। विभाग प्रमुख आणि कार्यालय प्रमुख यांनी संबंधित विकल्प अर्जाची तपासणी करून प्रस्तुत कर्मचारी यांची नियुक्ती संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक 2 अनुसार दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीवर आधारित आहे हे निश्चित करून असे प्रस्ताव नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडे सादर करावेत। नियुक्ती प्राधिकारी यांनी संबंधित कर्मचारी हा अन्य सेवेतून आपल्या विभागातील सेवेत रुजू झाला आहे किंवा कसे याची खात्री करून त्याची पूर्वीची सेवा राज्य शासनाच्या सेवेस जोडून देण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत किंवा कसे याची निश्चितता करावी। ज्या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्याची सेवा जोडून देण्यात आलेली नाही अशी तपासणी अंती खात्री झाल्यास नियुक्ती प्राधिकाऱ्याने प्रथम संबंधित कर्मचाऱ्याची सेवा जोडून देण्याचे प्रस्ताव प्राप्त करून घेऊन संबंधित प्रशासकीय विभागामार्फत प्रस्ताव वित्त विभागास सादर करावेत। एकूणात सेवा जोडून दिल्यानंतरच उक्त दिनांक 2 फेब्रुवारी 2024 च्या आदेशामधील तरतुदींनुसार नियुक्ती प्राधिकाऱ्याने कार्यवाही करावी। या संदर्भात असेही स्पष्ट करण्यात येते की शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण 2019/प्र 320/ सेवा 4 दिनांक 13 नोव्हेंबर 2020 अन्वये शासकीय कर्मचाऱ्याच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या खात्यात जमा असलेल्या रकमेपुरता प्राण खाते जोडून देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत। प्रस्तुत सूचना संबंधित अधिकाऱ्याला दिनांक 2 फेब्रुवारी 2024 च्या शासन निर्णयान्वये अनुज्ञेय ठरणाऱ्या लाभासाठी विचारात घेऊ नयेत। उपरोक्त प्रमाणे विकल्प निवडलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक प्राप्त झाल्यानंतर राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीमधील खाते तात्काळ बंद करण्याची कार्यवाही करावी। अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीच्या प्राण खात्यातील संचित रकमेपैकी केवळ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे स्वतःचे अंशदान व त्यावरील लाभाची रक्कम याचे भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करणे
करणे व नियोक्त्याने अंशदान व त्यावरील लाभाची रक्कम शासनाचे खाती जमा करण्यासाठी पुढील प्रमाणे कार्यपद्धती विहित करण्यात येत आहे। दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर राज्य शासनामध्ये रुजू झालेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांना वित्त विभागाच्या दिनांक 2 फेब्रुवारी 2024 अन्वये वरील योजना लागू करण्यात आली आहे। अशा प्रकरणी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीच्या खात्यातील संचित निधी परतावा मंजूर करण्यात यावा। याबाबत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्याने त्याचे संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडे त्यांच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीच्या खात्यातील जमा अंशदान रकमेचा परतावा मिळण्याबाबत मागणी करावी। आहरण व संवितरण अधिकारी यांनी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यास वरील योजना लागू झाल्याबाबत स्वयंस्पष्ट आदेशाची प्रत त्यांच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीच्या खात्यावरील कर्मचाऱ्याचे अंशदान, नियोक्त्याचे अंशदान आणि त्यावरील लाभ यांच्या संपूर्ण तपशिलासह अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणण्याचा प्रस्ताव संबंधित कोषागार अधिकाऱ्याकडे सादर करून त्यातील रकमांची मागणी करावी। संबंधित कोषागार अधिकाऱ्यांनी अशा रकमांबाबत कोषागारातील अभिलेख आणि प्रोटीम आणि NSDLच्या संकेतस्थळावरील रक्कम याची पडताळणी करावी। अशा प्रकरणी नियोक्त्याचे अंशदान व त्यावरील लाभ संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यास देय ठरत नाहीत। केवळ संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे स्वतःचे अंशदान आणि त्यावरील लाभ अनुज्ञेय ठरतात। त्यानुसार संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या प्राण क्रमांकावरील संचित जमा झालेली निधी संबंधित कोषागार अधिकारी यांनी केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण यांच्याकडे ERM सुविधेद्वारे परत मिळण्याची मागणी करावी। राज्य अभिलेख देखभाल अभिकरणाने संचित निधी मागविण्याचा EHM प्रस्तावास मंजुरी द्यावी। कोषागार अधिकारी यांनी प्राप्त रकमांचे 2 भाग करावेत। यातील प्रथम भाग म्हणजे संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे स्वतःचे अंशदान व त्यावरील लाभ आणि दुसरा भाग म्हणजे शासनाचे अंशदान व त्यावरील लाभ। यातील प्रथम भाग म्हणजे संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याचे स्वतःचे अंशदान व त्यावरील लाभ कोषागार अधिकारी यांनी मुख्य लेखाशीर्ष 8009 राज्य भविष्य निर्वाह निधी उपशीर्ष 1 लघुशीर्ष 101 सामान्य भविष्य निर्वाह निधीमध्ये चलनाने जमा करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडे वर्ग करावा। त्यानंतर संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात सदरची रक्कम जमा करण्यासाठी महालेखापाल कार्यालयास प्रस्ताव सादर करावा। महालेखापाल कार्यालय सदर रक्कम जमा चलनाच्या आधारे संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या खात्यावर जमा करेल। कोषागार अधिकारी यांनी दुसरा भाग म्हणजे शासनाचे अंशदान व त्यावरील लाभ राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील शासनाचे अंशदान 71 निवृत्ती वेतन व इतर सेवानिवृत्ती लाभांच्या संबंधातील अंशदानाच्या व वसुलीचा जमा 01 नागरी 101 अभिदाने व अंशदाने 01 अभिदाने व अंशदाने 01 14 परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानाची समायोजनामुळे होणारी जमा रक्कम 71,025,301 तसेच शासनाचे अंशदानावरील व्याज 49 व्याजाच्या जमा रकमा 4 राज्य आणि संघराज्य क्षेत्र विधानमंडळ असलेल्या शासनाच्या व्याजाच्या जमा रकमा 800 इतर जमा रकमा 01 इतर जमा रकमा 01 54 परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानावरील व्याज 49 51 3401 खाली शासन लेखामध्ये जमा करावे। जे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी हे सेवानिवृत्त झाले असून त्यांनी वरील योजना लागू करण्याबाबत विकल्प निवडला असेल त्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत प्राण खात्यामध्ये जमा संचित रकमेचे प्रदान करण्यात आलेल्या प्रकरणी अनुसरावयाची कार्यपद्धती खालील प्रमाणे आहे।
कर्मचाऱ्यास पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी एक्झिट्स अँड विथड्रॉल अंडर द नॅशनल पेन्शन सिस्टीम रेग्युलेशन 2015 आणि त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणांन्वये कर्मचाऱ्याच्या प्राण खात्यामध्ये जमा संचित रकमेचे प्रदान एक्झिट विथड्रॉल प्रोसेसद्वारे करण्यात आले असल्यास याबाबत कार्यालय प्रमुख आणि आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर प्रथम खात्री करावी। ज्या प्रकरणी प्राण खात्यामधील संचित रकमेतून वार्षिकी योजना म्हणजेच ॲन्युइटी प्लॅन खरेदी करण्याची कार्यवाही निवृत्त कर्मचाऱ्याकडून यापूर्वीच पूर्ण करण्यात आलेली असेल आणि संबंधितांना वार्षिकीचे नियमित प्रदान देखील सुरू झालेले असेल अशा प्रकरणी निवृत्तीवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण PFRDA यांचे परिपत्रक क्रमांक PFRDA/2021/SUP/ASP/6 दिनांक 22/7/2021 अन्वये वार्षिकी समर्पित करण्यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनास अनुसरून यथोचित निर्णय घेण्याची मुभा संबंधित निवृत्त कर्मचाऱ्यांना असेल। वार्षिकी समर्पण करणे किंवा न करण्याबाबत निवृत्त कर्मचाऱ्याने काहीही निर्णय घेतला तरी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वार्षिकी योजना खरेदी करण्यापूर्वी कर्मचाऱ्याच्या प्राण खात्यामध्ये जी एकूण रक्कम संचित होती त्या एकूण संचित रकमेतील केवळ शासनाचे अंशदान व त्यावरील जमा लाभाची रक्कम शासन लेखामध्ये जमा करणे अनिवार्य राहील। सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या प्राण खात्यातील संचित रकमेतील कर्मचाऱ्याचे अंशदान व त्यावरील जमा लाभाची रक्कम आणि शासनाचे अंशदान व त्यावरील जमा लाभाची रक्कम याची स्वतंत्र परिगणना आहरण व संवितरण अधिकारी यांनी अधिदान व लेखा अधिकारी जिल्हा कोषागार अधिकारी यांच्यामार्फत केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण यांच्याकडून प्राप्त करून घेण्यात यावी। उक्त परिच्छेद 2 मध्ये दर्शविल्याप्रमाणे रक्कम खालील लेखाशीर्षाखाली जमा करणे आवश्यक राहील। तसेच अन्य शासकीय येणे रकमांचे समायोजन समुचित लेखाशीर्षाखाली करणे आवश्यक राहील। प्रवर्ग शासनाचे अंशदान लेखाशीर्ष 71 निवृत्तीवेतन व इतर सेवानिवृत्ती लाभांच्या संबंधातील अंशदानाच्या व वसुलीच्या जमा 01 नागरी 101 अभिदाने व अंशदान 1 अभिदाने व अंशदाने 0114 परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना आणि राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानाची समायोजनामुळे होणारी जमा रक्कम 71,025,301 शासनाचे अंशदानावरील व्याज 49 व्याजाच्या जमा रकमा 04 राज्य आणि संघ राज्य क्षेत्र विधानमंडळ असलेल्या शासनाच्या व्याजाच्या जमा रकमा 800 इतर जमा रकमा 01 इतर जमा रकमा 0154 परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना आणि राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानावरील व्याज 49,51,34,01 कार्यालय प्रमुख आणि आहरण व संवितरण अधिकारी यांनी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 मधील समुचित तरतुदीस अनुसरून सादर करावयाच्या निवृत्तीवेतन प्रस्तावामध्ये शासनाला येणे असलेल्या अन्य रकमा लेखाशीर्षासह अंतर्भूत करूनच निवृत्तीवेतनाचा प्रस्ताव महालेखापाल कार्यालयाकडे मंजुरीसाठी सादर करावा। जे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून त्यांनी वरील योजना लागू करण्याबाबत विकल्प निवडला असेल त्या अधिकारी आणि कर्मचारी यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत प्राण खात्यामध्ये जमा संचित रकमेचे प्रदान करण्यात आले नसेल अशा प्रकरणी अनुसरावयाची कार्यपद्धती पुढील प्रमाणे आहे। निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यास अद्यापपर्यंत राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत एक्झिट विथड्रॉल प्रोसेसद्वारे जमा संचित रकमेचे प्रदान करण्यात आले नसल्यास संबंधित निवृत्त कर्मचाऱ्यास प्राण खात्यामध्ये जमा असलेल्या एकूण संचित रकमेपैकी कर्मचाऱ्याचे स्वतःचे अंशदान व त्यावरील लाभाची
लाभाची रक्कम देय ठरेल। यासाठी कार्यालय प्रमुख आहरण व संवितरण अधिकारी यांनी संबंधित कर्मचाऱ्याच्या प्राण खात्यामध्ये जमा असलेल्या संचित रकमेचे वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक अनियो 2017 प्रकरण 26/सेवा 4 दिनांक 28/7/2017 व वित्त विभाग शासन शुद्धीपत्रक क्रमांक अनियो 2017 प्रकरण 26/सेवा 4 दिनांक 18 नोव्हेंबर 2021 मधील तरतुदीनुसार एरर रेक्टिफिकेशन मॉड्यूल द्वारे रक्कम परत मागविण्यासाठी अधिदान व लेखा कार्यालय आणि जिल्हा कोषागार कार्यालयाकडे परिपूर्ण प्रस्ताव करावा। आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या आधारे अधिदान व लेखा कार्यालय आणि जिल्हा कोषागार कार्यालय यांनी केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण प्रणालीवर एरर रेक्टिफिकेशन मॉड्यूलद्वारे निवृत्त कर्मचाऱ्याच्या प्राण खात्यामध्ये जमा असलेली एकूण संचित रक्कम परत मागवावी। निवृत्त कर्मचाऱ्याच्या प्राण खात्यातील संचित रकमेतील कर्मचाऱ्याचे अंशदान व त्यावरील लाभ आणि शासनाचे अंशदान व त्यावरील लाभ याची स्वतंत्र परिगणना केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण यांच्याकडून करून घेण्यात यावी। अधिदान व लेखा कार्यालय आणि जिल्हा कोषागार कार्यालयाने शासनाचे अंशदान व त्यावरील लाभ पुढील लेखाशीर्षाखाली शासन खाती तात्काळ जमा करावे। कर्मचाऱ्याचे अंशदान व त्यावरील लाभाची रक्कम संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांचे खात्यावर वर्ग करण्यात यावी। आहरण व संवितरण अधिकारी यांनी सदर रक्कम निवृत्ती वेतनधारकास प्रदान करावी। लेखाशीर्ष शासनाचे अंशदान 71 निवृत्ती वेतन व इतर सेवा निवृत्ती वेतन लाभांच्या संबंधातील अंशदानाच्या व वसुलीच्या जमा 01 नागरी 101 अभिदाने व अंशदाने 01 अभिदाने व अंशदाने 0114 परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानाची समायोजनामुळे होणारी जमा रक्कम 71,025,301 2 शासनाचे अंशदानावरील व्याज। कार्यालय प्रमुख आणि आहरण व संवितरण अधिकारी यांनी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 मधील समुचित तरतुदीस अनुसरून सादर करावयाच्या निवृत्ती वेतन प्रस्तावामध्ये शासनाला येणे असलेल्या अन्य रकमा लेखाशीर्षासह अंतर्भूत करूनच निवृत्ती वेतनाचा प्रस्ताव महालेखापाल कार्यालयाकडे मंजुरीसाठी सादर करावा। 49 व्याजाच्या जमा रकमा 04 राज्य आणि संघराज्य क्षेत्र विधानमंडळ असलेल्या शासनाच्या व्याजाच्या जमा रकमा 800 इतर जमा रकमा 01 इतर जमा रकमा 0154 परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानावरील व्याज 49 51 3401 हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने मनीषा यू कामटे शासनाचे उपसचिव। धन्यवाद। अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती, लेटेस्ट आणि सविस्तर GR तसेच नवनवीन घडामोडी, नवीन परिपत्रक, शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपणापर्यंत पोहोचेल। ब्रह्मांड न्यूज नेटवर्क, अकोले, अहमदनगर।